चिथावणीतील धमकीची भाषा केलेली, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। त्याच्यावर आधी पण 4-5 गुन्हे दाखल आहेत आणि अंतरवाली सराटीच्या पोलिसांची जी मारहाण झाली याचा तो खरा सूत्रधार आहे, तर लवकरच त्याला बेड्या घालाव्या। आणि हे जे सुरेश धस आता हे जातीवादी विष पेरतात ते मनोज जरांगे बरोबर, तर त्यांचा आम्ही राजीनामा मागतोय। गृहमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी, मंदिरांच्या जमिनी जे लाटलेल्या आहेत, बँकांची 27 कोटींची कर्ज जी बुडवलेली आहे, त्याला जबाबदार धरून त्याची चौकशी करावी आणि महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये विद्वेष होऊ न देण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी, एवढंच आमचं सरकारला, मुख्यमंत्र्यांना मागणी आहे। आणि इशारा पण आहे, जर तुम्ही आम्हाला इशारे देत असताल, तुम्ही आम्हाला चिथवत असताल, तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढत असताल आणि ओबीसी मधल्या एका घटकाला खिंडीमध्ये गाठून एका समाजाला, एका जातीला जर तुम्ही टार्गेट करत असताल, तर ओबीसी म्हणून आम्ही खांद्याला खांदा लावून 450 जाती एकत्र येऊ आणि जर आमच्यावर हल्ले केले तर आम्हाला त्याचा प्रतिकार करण्याची आमची मनीषा आहे, प्रतिकार करण्याची आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे। आम्ही स्वतःहून मागणी करतोय की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन लवकरात लवकर कोण आरोपी असतील त्यांना अटक करण्यात यावी, पण त्यांचेच आमदार किंवा हे बाकीचे जे काही चालू आहे त्यांना योग्य प्रकारे त्यांच्यावर कारवाई करून हे सगळं जे जातीय विद्वेष, जातीय कलुषित करण्याचा कार्यक्रम जो चालू आहे, हे जे मोर्चे चालू आहेत त्याला थांबवावं, त्यांना प्रतिबंधात्मक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना नोटिसा द्याव्या आणि महाराष्ट्रामध्ये सलोखा टिकवावा। या तपासामध्ये या तपास कुठेतरी वेगळ्या चालला, याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये। म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्या सुद्धा लक्षात आलंय की या प्रकरणामध्ये राजकारण केलं जात आहे। परभणीच्या मोर्चामध्ये जे जरांगे पाटलांनी वक्तव्य केलंय की यांच्या घरात घुसू, माझा सवाल आहे जरांगे पाटील, तुम्ही एक शब्द दिला पाहिजे की तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आणि तुम्ही काय करणार, हा प्रश्न आमचा आहे। तुम्ही जर प्रामाणिक सगळ्या बाजूनी कट करण्याचं काम करत असाल तर तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आहे, एवढं आम्हाला तुम्ही या जनतेसमोर मांडलं पाहिजे। आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही उद्याच्या सीएम साहेबाला भेटतोय शिष्टमंडळ घेऊन की हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याला कुठेतरी आळा घातला पाहिजे। जर देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचं कारण काय, हा माझा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये आंदोलन करताना प्रत्येक विधानसभेमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे आमदार असतात, प्रतिनिधी आहेत, लोकसभेचे खासदार आहेत। काल तुम्ही पुण्यामध्ये मोर्चा काढला, सगळे बीडचे खासदार आणि बीडचे आमदार होते। माझी स्पष्ट भूमिका आहे, देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्रातला ओबीसी तुमच्या सोबत आहे, एवढं या पद्धतीनं राजकारण करू नये। राज्याचे मुख्यमंत्री जर असं म्हणत असले तर महाराष्ट्रातली जनता वेडी आहे का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तपासाच्या पद्धतीने तपास होऊ द्या, तपास होतो त्या तपासाच्या पद्धतीने होऊ द्या, पण याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नका। म्हणजे त्यांच्या लक्षात आलंय की इथे कुठेतरी राजकारण व्हायला लागलंय आणि हे राजकारण होत असताना ही केस आणि स्वर्गवासी देशमुख, संतोष भैया देशमुख, हे जी घटनेला खऱ्या त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, तो न्याय राहिला बाजूला। काल पुण्यामध्ये मोर्चा काढला, माझा सवाल आहे, पुण्यातला मोर्चा काढला, पुण्यातले किती आमदार त्या व्यासपीठावर होते, किती लोकांनी सपोर्ट केला? सगळे बीड जिल्ह्यातलेच आमदार आले। फक्त हा इश्यू बीडचा आहे। बीडमध्ये 2 कॅबिनेट मंत्री झाले आणि ते कसं काय त्यांना डॉमिनेट करता येईल ही त्यांची भूमिका आहे। परंतु खरंच माझी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की अशा प्रकार जर होत असले महाराष्ट्रामध्ये तर मला वाटतं हे चुकीचं आहे, यांना जागीच आळा घातला पाहिजे। नसता याचं जे काही होईल, ज्या पद्धतीने ज्यांनी जे वक्तव्य केलंय तो त्याला जबाबदार असेल आणि राज्य शासन जबाबदार असेल, आमची स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे काल आम्ही ज्या वक्तव्याच्या विरोधामध्ये अनेक जागेवर पोलिसांना अर्ज केले, काही पोलिसांना गुन्हे दाखल झाले,
काही लोक आजही पोलीस स्टेशनला बसून आहेत गुन्हे दाखल करण्यासाठी. माझी विनंती आहे, मराठा समाज जरी असला तोही आमचा भाऊ आहे, तोही आमचा मोठा भाऊ आहे. आजही आम्ही त्यांच्या विरोधात कधीही बोललेलो नाहीत. परंतु तुम्ही उठले की तेवढंच काम आहे, सोशल मीडियावर तेच, टीव्हीवर तेच. अरे स्वर्गवासी संतोष देशमुख त्यांना ज्या पद्धतीने त्यांची हत्या केली त्या आरोपीला फाशीवर लटकवण्यासाठी तो विषय घ्या ना. महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याने काय तो विषय होणार आहे का? एखाद्या राज्यामध्ये जर धनंजय मुंडे साहेब त्याच्यात गुन्हे असतील, त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला तर राजीनामा घेतील ना. म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसीला संपवण्याचं काम काही ठराविक मंडळी याच्यात करते. त्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे, यापुढं ओबीसीच्या एकाही अधिकाऱ्याला, एकाही राजकीय पुढाऱ्याला अशा प्रकारचा त्यांच्यावर अन्याय झाला तर महाराष्ट्रातला ओबीसी स्वस्त बसणार नाही. याच्यामध्ये सुरेश धस नावाचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि ते आता एकदम विधानसभेचे आमदार आहेत आणि ते आता वारंवार त्यांनी आता न्यायाची आणि न्यायदानाची असं त्यांनी ते सगळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो अन्याय होतोय ते फक्त मी त्याला वाचा फोडणार मीच, अशा प्रकारे मी किती सत्वशील आहे आणि समोरचा किती दोषी, अशा प्रकारचं त्यांचं चालू आहे. आकाचे आका, मी संजय सिंगानी आहे. मग मला सुरेश धसांना एक विचारायचंय, तुमच्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनी, मंदिरांच्या जमिनी लाटण्याचा जो गुन्हा दाखल आहे त्याची एफआयआर इथं माझ्याकडे, ही एफआयआर आपण सगळी पाहू शकता. आणि एफआयआर लय जुनी नाहीये बंधूंनो, 2022ची आहे, हायकोर्टाने पण सांगितलंय. आणि याच्यामध्ये सुरेश धसांचं कुटुंब पण दोषी आहे. मग याचा आका कोण? त्यानंतर त्यांचं हे आत्ताच्या निवडणुकीचं अफिडेव्हिट आहे. या अफिडेव्हिट मध्ये पुण्यामध्ये त्यांचा फ्लॅट आहे आणि त्याच्यावर जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज तर्फे डायरेक्टर प्राजक्ता सुरेश धस, कर्ज घेणार राजशेखर सीतारामप्पा बिराजदार, असे अनेक आहेत. आणि यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित यांच्याकडून 27 कोटीचं कर्ज घेतलेलं आहे. मग ते संजय सिंघानिया हे कर्ज बुडवताना पण संजय सिंघानियाच होतात का सुरेश धस? हे कर्ज तुम्ही बुडवले का हे कर्ज परत फेड केली याचे हप्ते हे सगळ्यांसमोर येऊन द्या. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशा प्रकारची प्रवृत्ती. मग तुम्ही जर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असताल तर नैतिकतेने तुम्ही पण राजीनामा द्या. हे जे तुमच्यावर गुन्हे आहेत आणि तुम्ही अफिडेव्हिट मध्ये सांगितलंय आमच्यावर जमिनी लाटल्याचा, मंदिराच्या जमिनी लाटल्याचा गुन्हा आहे. मग सुरेश धस तुम्ही किती खोल पाण्यात आहे? त्यामुळं दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे 4 बोट आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आमचा वैयक्तिक कुणावर आरोप नाहीये, पण एका समाजाला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बसवत असतात. त्यांचे जे काही कोण सरकारी कर्मचारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, त्यांचे जर तुम्ही कुणाचे स्टेटस बघता, जी तरुण मुलं असतात हे प्रत्येक समाजामध्ये असतात, ते तरुण मुलं त्या याच्यामध्ये कुठेतरी स्टेटस ठेवतात. तो स्टेटस दाखवून ठराविक आडनावच दाखवायची, ते मीडियाला द्यायचं आणि ती लाईन चालवायची. तुम्ही एका समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसू नका. आमचा ओबीसीचा एक घटक म्हणून वंजारी बांधवांना जर तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठरवत असताल तर सर्व ओबीसी खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत. आणि जर तुम्ही असे इशारे देत असताल जिल्ह्यामध्ये हे करायचं, 30 लोक येणार, 30 भाषणं करणार आणि चेतावण्या देणार, घरात घुसू म्हणणार, तर आम्ही याच्या विरोधात मनोज जरांगे सारख्या जातीवादी माणसाच्या विरोधात आता आम्ही गुन्हे दाखल करतोय. आणि माझी अंजली दमाने यांना पण विनंती आहे की तुम्हाला जर बीड जिल्ह्यातले सरकारी कर्मचारी, व्यवस्थेमधले अधिकाऱ्यांची जात दिसतीये तर अंजली दमानिया तुम्ही मग महाराष्ट्रातल्या 288 आमदारामधल्या आमदारांची जात बघा, कॅबिनेट मधल्या मिनिस्टरांची जात पहा, सरकारी जे साखर कारखाने आहेत ते साखर कारखाने कोणाची आहेत त्यांची जाती बघा, दूध संघ कोणाचे आहेत त्या जाती बघा. हे सगळं बघत असताना मंत्रालयाच्या कॅडर 1 to 3च्या पोस्ट आहेत, क्लास 1 to 4च्या पोस्ट आहेत, या सगळ्यांची जात बघा आणि मग त्यानंतर सांगा तुम्ही अन्याय कोणावर नक्की झालेला आहे.
आम्ही तुमची जात जर बघायला गेलो तर तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणताल, तुम्ही समाजसेविका आहात. फक्त तुम्ही काही एखादा घटक बघून ठराविक सिलेक्टिव्ह टार्गेट करून जर ओबीसीच्या मागे लागत असताल, वंजारी समाजाच्या जे गुणवत्तेने पुढे गेलेले आहेत त्यांची जर जात बघून तुम्ही त्यांना त्यांच्याबद्दल जाती विद्वेष पसरवत असताल तर तुम्ही पण गुन्हेगार आहात 153(a) या सेक्शन अंतर्गत. त्यामुळं आता कुठेतरी विक्टिम कार्ड खेळायचं, आधी काहीतरी गरज वाकायची, असं चालवून देणार नाही. आणि मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की आयजीच्या वरती अंजली दमानिया आणि सुरेश दास आहेत का? जाहीर सभेमध्ये ते काहीतरी पुरावे देतात. ते ही मीडिया ट्रायल चालू आहे का? रस्त्यावर ट्रायल घेऊन तुम्ही दोषी ठरवणार आहेत का? त्यामुळं सामाजिक सुव्यवस्था आणि सलोखा राखण्यासाठी यांना वेळीच आळा घालावा. आणि या सुरेश दासचा आम्ही आज राजीनामा मागतो. तुम्ही जर राजीनामा मागत असताल तर आम्ही सुरेश दासांचा राजीनामा मागतो. सरकारमधीलच एक आमदार सरकारच्या कामगिरीवर आणि गृहमंत्र्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवत नाहीये, सीआयडीवर विश्वास ठेवत नाहीये. आणि जे काही पुरावे हा संवेदनशील गोष्टी असतात, कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात, ते तुम्ही पोलिसांना द्यायचं सोडून, आताच प्रवीण दरेकर म्हणले की पोलिसांना द्या. मग तुम्हाला आरोपींना मदत करायची का ते पुरावे नष्ट करण्यासाठी? मग सुरेश दासांचं इंटेन्शन काय? का तुम्हाला नेता व्हायचंय मराठा समाजाचा म्हणून हे सगळं चाललंय का? तुम्हाला तुमचं जे काय हे असेल ते लकलात, पण आमच्या ओबीसींना अशा कुठल्याही प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात बसू नका, आम्हाला चेतावण्या देऊ नका. आमची मुलं जी स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत त्यांचा कुठंतरी आत्मसन्मानाला मनाला ठेच पोचते की अरे आपल्या समाजाला गुन्हेगार ठरवलं जातंय. तेच जी आडनाव आहे ती आडनाव इतर याच्यामध्ये पण असतात, पण तेच मीडियावर सारखं दाखवायचं, जेणेकरून मग आता ते सोशल मीडियावर चालू झालंय, हे आडनाव ते आडनाव, भीती वाटली, हे असं करून तुम्ही एका समाजाच्या मनामध्ये कलुषित भावना निर्माण होईल, असं काही करू नका. तर आमची ओबीसी तर्फे हे जे चाललंय याचा सगळ्यांचा आम्ही निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना आणि शासनाला विनंती करतो की तत्काळ ह्या मनोज जरांगे, सुरेश धसच्या ह्या ज्या सगळ्या कारवाया आणि हे जे सगळे उद्योग चालू आहेत त्याला लगाम घालावा. नाहीतर याच्यामधून आणखीन परत महाराष्ट्र पेटवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत, तर ते मनसुबे तुम्ही पूर्ण करून देऊ नये. दमानिया विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. दमानिया विरुद्ध त्यांची जी क्लिप आहे मी तुम्हाला आता देऊ शकतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय सगळीकडे वंजारीच दिसतात, धुवून दिसतात. गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस होते त्यांनी तिथं आणले, कुणाची हिंमत नाहीये. जो तो ज्याच्या त्याच्या सर्व्हिस जे काही त्यांचे मॅन्युअल असतात त्याच्यानुसार काम करतो. त्यामुळं तुम्हाला त्यांच्या कुठल्या याच्यावर जर हरकत असेल तर तुम्ही पर्टिक्युलर माणसाबद्दल बोलू शकता, पण महाराष्ट्रामधल्या एका समाजाच्या फक्त तुम्हाला अधिकारी दिसतात, तुम्हाला बाकीचे समाज दिसत नाहीये का? दमानियाबाई, दमानियांविरुद्ध आम्ही 100% जाती जातीमध्ये हॅट्रेड पसरवण्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. तुमच्या विरुद्ध तुम्ही काहीतरी बोलायचं, त्याच्यावर प्रतिक्रिया आल्यानंतर मग व्हिक्टिम कार्ड खेळायचं, मग काहीतरी मग फोन लावायचा कुणाला तरी, त्याचा व्हिडिओ काढायचा, तो सोशल मीडियावर द्यायचा. दमानिया बाईंचं हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तर त्यांनी पण, तुम्ही समाजसेविका आहात तर समाजामध्ये सलोखा बिघडेल असं करू नये. आम्ही दमानियांना विनंती वाजा इशारा देतो. परत अशा आरोपींबद्दल तुम्हाला काय बोलायचं ते बोला. आणि मला दमानियांना सवाल आहे, तुम्हाला आत्ता दिसलं हो ज्यावेळेस बीड झाला, ज्यावेळेस 24 महिला पोलिसांची डोकी फुटली, ज्यावेळेस आमदारांची घरं जाळली गेली, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं नाही? तुमच्यातली समाजसेविका जागृत नाही झाली? त्यावेळेस तुम्ही शांत बसला. मग मला दमानियांना विचारायचं, तुम्ही या सुरेश धसांच्या कारभाराविरुद्ध, यांनी जी फसवणूक केलेली आहे, जमिनी लाटल्यात, त्याच्या विरुद्ध बोलणार आहात का? शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की बीडचं प्रकरण ज्या लोकप्रतिनिधींनी लावून धरलेले आहे त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून, तर त्यांना गृह विभागातर्फे संरक्षण देण्यात. नाही, माझं म्हणणं आहे कुणाला संरक्षण द्यावं कुणाला न द्यावं, पण मग मला असं वाटतंय की याच पवार साहेबांना माझं विचार नाही, ते खूप सिनियर आहेत, संवेदनशील आहेत. ज्या बाकीच्या घटना घडतात, कस्टडियल डेथ झाली, संविधानाची विटंबना झाली आणि त्यांना तुम्ही मागणी केली का? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडलेल्या आहेत
बीड जिल्ह्यामध्ये 276 खून झाले. त्या 76 खुनामध्ये आरोपीची जात बघितली का आणि पीडिताची जात बघितली का? हीच एक घटना अशी काय? मला तर असं वाटतंय की ज्या ज्या वेळेस फडणवीसांचं सरकार सत्तेमध्ये येतं अशा कुठल्या तरी एक वाईट घटनेचा आधार घेऊन कुठेतरी एक अजेंडा सेट केला जातो आणि हे आता हा पार्ट 2. कारण की आता काल परवाच इथं आमदार बोलले की आम्हाला प्रॉपर्टी पार्ट 2 करायचा आहे. त्यामुळं हे जे चाललेलं आहे, तर माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की जातीय सलोखा राखण्यासाठी न्याय व्यवस्था त्यांचं काम करते, प्रशासन काम करते, सीआयडीचा तपास आहे. 7 मधले 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आणखीन कोण असतील तर त्यांच्यावर नक्कीच आपण गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर कारवाई करावी. परंतु सामाजिक सलोखा बिघडून देऊ नये आणि राजकीय ऍस्पिरेशनसाठी समाजामध्ये एका वर्षामध्ये एवढं मन कलुषित झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अजून जर असे खतपाणी आणि तेल ओतलं तर महाराष्ट्राचा पुरोगामी, महाराष्ट्राचा UP बिहार व्हायला वेळ लागणार नाही. दमानी यांनी जे बिंदू नामावलीवर आरोप केलेत, मग आमचं दमानी यांना असं विचारणं आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही बिंदू नामावली जर घेतली असेल तर मग असं माझी विचारणा आहे की मंत्रालय कॅडर असेल, बिंदू नामावलीचा जो काही अनुशेष आहे याच्यावर दमानी यांनी आमच्या बरोबर येऊन काम करावं. आमच्या पण अनेक दुःख आहेत ओबीसींची, आमचे जे निधी आहेत, आमची जी जवळजवळ 1 लाख पदं रिक्त आहेत या सरकारी नोकऱ्यांमधली, तर दमानी यांनी ओबीसींचं नेतृत्व करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. कारण की मग SC/BC, EWS, परत कुणबी दाखले यांनी जो अन्याय झालाय तर त्याला पण आमच्या दमानिया ताईंनी आमच्या बरोबर येऊन वाचा फोडावी. आम्ही त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही.